उल्हासनगरमधून नालेसफाई योग्यरित्या न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळते आहे। नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, तर घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। नालेसफाई व्यवस्थित करण्याची मागणी नागरिक करू लागलेले आहे। खरं तर पावसाळा सुरू होण्याआधीच चांगल्या पद्धतीने नालेसफाई होणं गरजेचं होतं, मात्र पावसाळा सुरू झाला आहे आणि अजूनही नालेसफाई पूर्ण झालेली नाहीये। त्यामुळे जर मोठा पाऊस झाला तर नाल्याचं पाणी शेजारच्या घरांमध्ये शिरण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे इथले नागरिक संताप व्यक्त करताना दिसतायत आणि ही नालेसफाई लवकरात लवकर करून घ्या अशी मागणी करतायत। नालेसफाईचे 12 वाजले। आता जर तुम्ही बघितलं संपूर्ण नाला चॉकअप आहे। नालेसफाईतला गाळ फक्त साईडला लावला जातोय, तो उचलला जात नाहीये। आणि जे आता तुम्ही जर बघितलं मागे घर आहेत असंख्य, दरवर्षी या ठिकाणी पाणी भरतं। नालेसफाई व्यवस्थित होत नसल्यामुळे या लोकांच्या घरामध्ये पाणी जातं। या ठिकाणी राहणारे लोक काही श्रीमंत नाहीत, जे हातावर कमवतात हातावर खातात आणि त्यांच्या घरामध्ये पाणी जाऊन दरवर्षी त्यांचं आर्थिक आणि मानसिक नुकसान होतं। याला जबाबदार प्रशासन आहे आणि शहरातही काही वेगळं नाहीये। अशीच नालेसफाई थुकपट्टीचं काम चालू आहे। मी प्रशासनाला सांगतो, तात्काळ आपल्या कामात सुधारणा करून नागरिकांना दिलासा कसा मिळेल यासाठी त्यांनी काम करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।